पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. कारंजा चौकातील श्रीराम मारुती मंदिरात रामलल्लांचा जन्मोत्सव साजरा. शेकडो भाविक भक्तांसह विविध प्रमुख मान्यवरांची उपस्थिती. बुलढाणा शहरातील कारंजा चौक पेठेमध्ये असलेल्या श्रीराम मारुती मंदिर संस्थानच्या वतीने प्रभू श्रीराम व श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने 19 मार्चपासून विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या सप्ताहाचा समारोप 3 एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. याच कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार आज श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उल्हासात साजरा करण्यात आला. सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत श्री क्षेत्र औदुंबर येथील ह.भ.प. वरद वासुदेव बुवा जोशी यांचे शिवजन्माचे कीर्तन पार पडले व दुपारी 12 वाजता प्रभू श्रीराम जन्मोत्सव पार पडला. या कार्यक्रमासाठी श्रीराम मारुती मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, संस्थांमधील सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, त्याचबरोबर शेकडोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. रामलल्लाचा जन्मोत्सवानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. या सप्ताहाचा 3 एप्रिल रोजी समारोप केला जाणार आहे. गृहस्थाश्रमी झाल्यावर 7 दिवसाचा या यज्ञ बिभ्रत दक्षिणहस्तैस्तु शक्तिमन्नं सुचनं सुवं तोमरं व्यजनं वामेरभूतपात्रं च धारयन् मेषारूढहिताक्ष सर्वादि सप्तकामतः आत्मावे मुखवासिन एवं रूप हुताशनः झाल्यावर त्या अग्निकुंडातून अगदी नारायणांचं अवतीर्ण झाले. अगदी नारायण हातामध्ये कास्य पात्र बुलढाण्याचं एक स्फूर्तिस्थान आणि फार मोठा ऐतिहासिक वारसा, आध्यात्मिक अधिष्ठान असणारं बुलढाण्यातील पेठेतील राम मंदिर. या ठिकाणी राम जन्मोत्सव हा दरवर्षी उत्साहाने साजरा केला जात असतो. इथलं तमाम विश्वस्त मंडळ आणि या ठिकाणचे सर्व भक्त स्वयंसेवक हे बुलढाणा नावाचं जे एक स्पिरिट आहे, आम्ही बुलढाणेकर नावाची जी अस्मिता आहे ती सातत्याने जोपासण्याचा प्रयत्न करतात. मी या तमाम विश्वस्त मंडळाचं मनपूर्वक कृतज्ञतापूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. आज आम्ही आमच्या राम हनुमान मंदिर संस्थानमध्ये राम जन्माचा कार्यक्रम इथे साजरा झालेला आहे. बऱ्याच संख्येने इथे भाविक लोक आलेले आहेत. हे संस्थान खूप जुनं आहे आणि या संस्थानची खूप मोठी परंपरा आहे. बुलढाणा शहरामध्ये हे एक अतिशय जुनं संस्थान आहे आणि या संस्थांमध्ये आम्ही दरवर्षी रामनवमीचे प्रोग्राम घेत असतो, कार्यक्रम घेत असतो. आम्हाला या आजच्या दिवशी मी सर्व लोकांना, सगळ्यांना शुभेच्छा देतो. गेल्या
कित्येक वर्षापासून मी जेव्हापासून राम मंदिराचा विश्वस्त आहे यावेळेस थोडा फरक जाणवला. यावेळेस एक तर लोकांच्या मनामध्ये स्वतःहून खूप उत्साह होता आणि कधी न येणारे लोक मंदिरात आज मला मंदिरामध्ये दिसले आणि खूप जास्त गर्दी यावेळेस होती. लोकांच्या मनामध्ये यावेळेस श्रद्धा सुद्धा खूप जास्त जाणवली. एकंदरच देशामध्ये जे वातावरण आहे सगळ्या जगामध्ये शांती नांदावी यासाठी आम्ही आता प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना केली. निश्चितच आमची प्रार्थना ऐकल्या जाईल आणि इतकी गर्दी होण्याचं कारण म्हणजे एक असं की कुठल्याही गोष्टीला ज्याला म्हणतो त्याचे उत्तर मिळते. दुसरीकडे गर्दी व्हायला लागली म्हणून इथे गर्दी व्हायला लागली.